Okay, so hello everyone. Welcome to the next part. Last part मध्ये आपण असिस्टंट ड्रग कमिशनर 2023 चे PYQ सिरीज स्टार्ट केली होती. सो पार्ट वन मध्ये आपण वी हॅव कम्प्लीटेड टिल 18th क्वेश्चन. सो हियर इज युअर 19th क्वेश्चन. सो बघा क्वेश्चन दिलेला आहे. डायपेप्टाइडिल पेप्टाइडेज 4 त्यालाच आपण DPP4 म्हणतो. इज विच टाइप ऑफ प्रोटीएज. हा एक एन्झाईम आहे. ऑलरेडी आपल्याला माहिती असायला पाहिजे. ओके, सो आपण DPP4 इनहिबिटर ड्रग देतो डायबिटिक पेशंट्सला. सो हा कोणत्या प्रकारचा प्रोटीज एन्झाईम आहे इथे विचारलेला आहे. सो ऑप्शन दिलेले आहे थ्रिओनिन, अस्पार्टिक, सिस्टीन और सेरीन. कैसे याचं करेक्ट आन्सर काय राहील? ऑप्शन नंबर 4 सेरीन. ठीक आहे. सो एक्सप्लेनेशन मध्ये बघा दिलेलं आहे. सो DPP4 बिलॉंग्स टू द फॅमिली ऑफ दिस सेरीन प्रोटीएज इनहिबिटर्स. ओके, त्यात पण पर्टिक्युलरली सब फॅमिली जर बघायला गेला तर S9 प्रोलिल ऑलिगोपेप्टाइडेज फॅमिलीला बिलॉंग करतो. सो याचा पर्टिक्युलर रोल काय आहे की इट इज अ ड्रग और इट इज अ कॅटेगरी for treatment of diabetic patients, right? So this DPP4 is a type 2 membrane transmembrane serine exopeptides. ठीक आहे. सो हे काही जे काही रिसेप्टर प्रेझेंट आहे. सो हे these are what transmembrane प्रेझेंट आहे. Right, so these are type 2 transmembrane serine exopeptides. It uses a classic triad. ठीक आहे, catalytic triad आहे की जिथे histidine, aspartic acid and serine heparin, three amino acids are there in this catalytic triad. ठीक आहे, या तिघांच्या रिस्पेक्टनी this DPP4 acts. Okay, so how it acts? It removes this N-terminal dipeptides when the penultimate residue of proline or alanine is there, right? सो जेव्हा पण प्रोलिन किंवा अलानिन अमायनो ऍसिड तिथे असेल, सो त्याचा काय करणार आहे, पेनल्टिमेट रेसिड्यू जो एन टर्मिनल अमायनो टर्मिनल वर जे डायपेप्टाइड बॉन्ड्स असेल त्याला तो तिथे क्लीव करणार आहे. अँड हेन्स इट ऍक्ट्स ॲज इन अँटी डायबेटिक एजंट, राईट? सो अँटी डायबेटिकचा एक मेजर टार्गेट्स आहे. आणि जे काही ड्रग्स आहेत such as sitagliptin असेल, vildagliptin असेल. सो ग्लिप्टिन्स कॅटेगरीचे ड्रग्स आहे दॅट बिलॉंग्स टू द क्लास ऑफ दिस DPP4. इट इनॅक्टिवेट्स दिस GLP-1 एन्झाईम, त्यालाच काय म्हणतो, ग्लुकेगॉन लाईक पेप्टाइड, ॲज वेल एज दिस ग्लुकोज डिपेंडंट इन्सुलिनोट्रॉपिक पॉलीपेप्टाइड, त्याला GIP. ठीक आहे. सो GIP आणि GLP ला तिथे इनॅक्टिवेट करायचं काम करत आहे. सो दॅट टू लोअर दिस ब्लड ग्लुकोज लेवल, राईट? देन नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 20. Drugs having hydrazine residue are metabolized by getting conjugated through, तिथे ऑप्शन दिलेला आहे, either through acetylation, methylation, glucuronidation or oxidation, right? So hydrazine moiety म्हणजेच काय, NH2. NH2 जर कुठे अवेलेबल असेल तर त्याला आपण हायड्रोजन म्हणतो. ठीक आहे. सो या हायड्रोजनला पर्टिक्युलरली ऍसिटायलेशन अशी रिएक्शन आहे की असं कॉन्जुगेशन रिएक्शन आहे की दॅट मेटाबोलाइट्स दिस सच कंपाउंड्स. Right. So correct answer will be acetylation. ठीक आहे. सो मेटाबॉलिक पाथवेज मध्ये फेज 1 आणि फेज 2 मेजर पाथवेज आहेत की जिथे फेज 2 और कॉन्जुगेशन पाथवे आपण म्हणतो की त्यामधलाच एक ऍसिटायलेशन असा पाथवे आहे की जिथे बघा हायड्रोजन मोइटी ओके इट्स गेटिंग कॉन्जुगेटेड विथ ऍसिटाइल ग्रुप. ठीक आहे. ऍसिटाइल ग्रुप आहे इथे. एन्झाईम जर विचारला तो एन ऍसिटाइल ट्रान्सफरेज असेल युझिंग दिस ऍसिटाइल कोएन्झाइम. दिस इज अ फेज 2 रिएक्शन. ठीक आहे. सबस्टेट काय असणार आहे, सबस्टेट ज्याच्या पण कडे अरोमॅटिक अमाइन्स असेल किंवा हायड्राझिन्स असेल किंवा हायड्राझाइड्स असेल, ऑल दीज आर ससेप्टेबल टू वॉट, ससेप्टेबल फॉर दिस ऍसिटायलेशन रिएक्शन, राईट? इथे एक आयसोनियाझाइडचं ऍसिटायलेशन रिएक्शन इथे तुम्हाला प्रेझेंट केलेली आहे की जिथे दिस NH2 is getting conjugated with acetyl group, right? So this is the prime example of acetylation. त्याचबरोबर बघा मिथायलेशन असेल किंवा ग्लुकुरोनायडेशन असेल, या काही रिएक्शन्स आहेत दॅट कम्स अंडर युअर फेज 2 रिएक्शन. फेज 1 मध्ये ऑक्सिडेशन असेल, रिडक्शन असेल, हायड्रोलिसिस असेल. सो या तीन मेजॉरिटी रिएक्शन्स आहेत दॅट बिलॉंग्स टू द कॅटेगरी ऑफ फेज 1 रिएक्शन, राईट? सो देन नेक्स्ट क्वेश्चन आहे
वन अमंग द फॉलोइंग इज ड्रग इज डायरेक्ट रेनिन इनहिबिटर. ठीक आहे. सो डायरेक्ट रेनिन इनहिबिटर या सिंपल क्वेश्चन आहे, जिथे ज्यांना क्लासिफिकेशन पूर्ण असेल माहिती, सो दॅट वी कॅन इझिली सॉल्व दिस क्वेश्चन. सो याचा करेक्ट आन्सर बघा काय राहील. ॲलिस्किरेन. ॲलिस्किरेन हा असा ड्रग्स आहे दॅट डायरेक्टली ऍक्ट्स ऑन दिस रेनिन. रेनिन आपल्याला माहितीच आहे की रेनिन इज अगेन सिक्रेटेड बाय दिस जक्स्ट्रा ग्लोमेरुलर सेल्स ऑफ किडनीज, आणि रेनिनचा एक मेजॉरिटी रोल आहे बाय फॉर मेंटेनिंग दिस ब्लड प्रेशर. ठीक आहे. सो अँटी हायपरटेन्शनच्या केसमध्ये आपण पर्टिक्युलरली रेनिनला टार्गेट करू शकतो, सो दॅट वी कॅन गेट रेट ऑफ अवर हाय ब्लड प्रेशर. ओके. सो रेनिन हा बघा सिक्रेट झाला आहे किडनी पासून, आणि इट ऍक्टिवेट्स अ सिरीज ऑफ रिएक्शन्स दॅट अल्टिमेटली लीड टू द वॉसोकन्स्ट्रिक्शन ॲज वेल एज देअरफॉर राईज इन द ब्लड प्रेशर. ठीक आहे. सो आपल्याला हायपरटेन्शनच्या केसमध्ये काय करायचं आहे, ब्लड प्रेशरला कमी करायचं आहे. सो व्हॉट वी कॅन डू, वी कॅन इनहिबिट दिस रेनिन. रेनिन इनहिबिट झालं, त्याच्या समोरची ऑटोमॅटिक आहे की एन्जिओटेन्सिन. एन्जिओटेन्सिन 1 असेल, एन्जिओटेन्सिन 2 असेल किंवा अल्डोस्टेरॉन्स असेल, ऑल दिस गेट एलिमिनेटेड, आणि लास्टली जे वॉसोकन्स्ट्रिक्शन होत होतं आपल्याला ते त्याच्यापासून आपल्याला तिथे रिलीफ मिळेल. राईट. सो ॲलिस्किरेन हा असा ड्रग आहे दॅट डायरेक्टली इनिबिट दिस रेनिन. राईट. सो टार्गेटमध्ये पण बघा इज कॉम्पिटिटिव्ह ऍक्टिव्ह साईट इनहिबिटर ऑफ रेनिन. त्याच्यामुळे काय होईल, रेनिन इनहिबिट झालं, इट ब्लॉक्स दिस एन्जिओटेन्सिनोजन. एन्जिओटेन्सिनोजन ब्लॉक झाल्यामुळे अँजिओटेन्सिन 1 कन्व्हर्शन होणार नाही, अँजिओटेन्सिन 2 कन्व्हर्शन होणार नाही, आणि ऍट द लास्ट वसोकन्स्ट्रिक्शन पण तिथे होणार नाही. राईट. सो ऍट द लास्ट जे काही डाऊनस्ट्रीम इफेक्ट असेल तो कोणता राहील, आपला अँटी हायपरटेन्सिव्ह इफेक्ट. राईट. सो इट इज अगेन युजफुल इन द ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, द ड्रग विच इज कॉन्ट्राइंडिकेटेड ड्यू टू द पॉसिबल असोसिएशन विथ राईज सिंड्रोम. बघा हा पण एक फेमस साईड इफेक्ट आहे का, फेमस एनसेड ड्रग्सचा. सो याचं करेक्ट आन्सर ऑब्विसली मोस्ट ऑफ द स्टुडंट माइट नो दिस आन्सर. सो करेक्ट आन्सर विल बी ॲस्पिरिन. ठीक आहे. सो ॲस्पिरिन हा असा ड्रग आहे विच इज पर्टिक्युलरली correlated or related with this Reye's syndrome. So this aspirin can cause this Reye's syndrome in particularly children and teenagers who are receiving recovering from any viral infection such as flu असेल किंवा चिकन पॉक्स असेल. ओके. सो पर्टिक्युलर जर एज ग्रुप विचारला राईस सिंड्रोमचा, सो चिल्ड्रन्स आणि टीनेजर्सवर मेजॉरिटीली अफेक्ट करते दिस ॲस्पिरिन. Okay. So how it occurs? So by damaging these mitochondrial cells, specifically in liver आणि brain. So liver आणि brain मधले जे काही cells असेल त्याच्या mitochondrial matrix ला किंवा mitochondria ला डॅमेज करते. This damage can further lead to buildup of toxic substances causing brain swelling and liver problem. Right. So enzyme particular organ विचारला aspirin च्या केसमध्ये राईस सिंड्रोमचा. So your brain and liver are the most susceptible organs. त्याचबरोबर बघायचे सिमटम्स आहेत. सो फर्स्टली स्टेज 1 सिमटम्स मध्ये कसे काय काय असू शकते की सिव्हिअर तिथे वॉमिटिंग असू शकते, और लिथर्जी असू शकते, सम मे हॅव कन्फ्युजन, नाईटमेअर्स, आणि जसं जसं तुमची सिव्हिअरिटी वाढेल त्या केसमध्ये बघा काही सिमटम्स आहेत सच ॲज डिसओरिएंटेशन असेल किंवा हायपरव्हेंटिलेशन असेल, डायलेटेड प्युपिल, increase in heartbeats, right? So all these are the symptoms for this Reye's syndrome, which is caused due to mainly due to your aspirin, right? Then next question. Next question, baga question 23. The non-opioid analgesic, which is a synthetic copy of neuroactive corn cell toxin. ठीक आहे. सो इथे नॉन ओपिओइड अनालिसिस तुम्हाला विचारलेला आहे. ऑप्शन दिलेले आहे झिकोनोटाइड, फॅन्टॅनिल, डायफ्लुनिसाल किंवा इटोडोलॅक. राईट. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर ए. ओके. सो धिस झिकोनोटाइड इट इज अन नॉन ओपिओइड पेप्टाइड. हा एक स्नेल आहे, स्नेल पासून आपल्याला मिळतो, विच इज ए जर बायोलॉजिकल सोर्स विचारला त्या स्नेलचा, सो इट इज कोनस मॅगस. हा एक स्नेल आहे विच helps in this production of this ziconotide. It is an synthetic copy of omega ziconotide, which is a neuroactive toxin. ठीक है, marine source है हाँ. Then how it
इट रिड्युसेस द पेन. सो अनाल्जेसिक काय म्हणजे ऑब्विस आहे की पेन तिथे कमी करणार आहे. सो हाऊ इट ऑकर, इट सिलेक्टिव्हली अँड पोटेन्शियली ब्लॉक दिस कॅल्शियम चॅनल. ओके, जे काही एन टाईप कॅल्शियम चॅनल प्रेझेंट असतील तुमच्या न्यूरॉन्समध्ये, प्रायमरली ऑफ दिस अफरंट न्यूरॉन, तिथे काय करणार आहे, त्यांना ब्लॉक करणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे की इट इनहिबिट्स दिस न्यूरोट्रान्समीटर रिलीज, जे काही एक्साइटेटरी न्यूरोट्रान्समीटर आहे त्याचं रिलीज तिथे इनहिबिट करणार आहे, अँड विच अल्टिमेटली लीड टू द अनाल्जेसिया. राईट. सो करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन विल बी झिकनोटाइड. देन क्वेश्चन 24 मध्ये विचारलेलं आहे द रिसेप्टर मॅक्रोमॉलिक्युलर perturbation theory fails in the substantiating the concept of. ठीक आहे. सो इथे रिसेप्टर थेअरी वरून क्वेश्चन विचारलेला आहे की जे काही मॅक्रोमॉलिक्युलर परम्युटेशन थेअरी आहे की ते यापैकी खालीलपैकी कोणत्या सबस्टन्सला, कोणत्या कन्सेप्टला डिफाईन करायला फेल केली. ओके, सो करेक्ट आन्सर विल बी अँटागोनिझम. ओके, सो याचं बेसिक काय आहे, व्हॉट दिस थेअरी टेल्स. दिस एमपीटी म्हणजे मॅक्रोमॉलिक्युलर परम्युटेशन थेअरी. सो याचे काही बेसिक्स होते की याने काही अजम्पन्स तिथे मांडले होते की फॉर अ ड्रग टू बी ऍक्टिव्ह और फॉर अ ड्रग टू प्रोव्हाइड इट्स इफेक्ट, त्या ड्रगचे अजम्पशन काय काय होते, त्या थेअरीचे अजम्पशन काय काय होते. सो एनी लिगॅन्ड दॅट बाइंड्स टू द रिसेप्टर फिजिकली डिस्टॉर्ट द रिसेप्टर मॅक्रोमॉलिक्यूल. ठीक आहे. सपोज आपण इथे रिसेप्टर पकडला हा. ठीक आहे. सो दिस इज, सपोज दिस इज रिसेप्टर आणि सपोज दिस इज ड्रग. जेव्हा पण इथे ड्रग बाइंड होईल, इट अलाउज दिस स्ट्रक्चरल डिसओरिएंटेशन ऑफ दिस रिसेप्टर. ठीक आहे. सो दिस इज अ बेसिक आयडिया और कोर आयडिया बिहाइंड दिस थेअरी. त्यामुळे त्यांनी काय केले, ही अझम्पन्स तिथे गृहीत धरले. सो ऍटलिस्ट टू, म्हणजे इथे काही अझम्पशन आहेत. बघा, मोस्ट इम्पॉर्टंट अझम्पशन काय आहे, दिस एमपीटी अज्युम्स दॅट drug response depend solely on receptor occupancy and intrinsic activity. म्हणजेच काय की याचाच अर्थ असा आहे की हा तुमचा जो ड्रग आहे, ड्रग शुड हॅव मॅक्सिमम और हाई ऑक्युपेसी फॉर दिस रिसेप्टर. ठीक आहे. म्हणजे जे लॉक अँड की आपण म्हणतो. ठीक आहे. सपोज दिस इज युअर रिसेप्टर, सो दिस ड्रग कांट बाइंड हिअर. कारण काय, याचं आपण सपोज लॉक अँड कीच्या एक्झाम्पलने जर बघायला गेलो, इट इज नॉट हॅव्हिंग एनी ऑक्युपेसी. ठीक आहे. जर ऑक्युपेसी नसेल तर इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी नसेल. राईट. बट व्हॉट द अँटागोनिझम टर्म एक्सप्लेन्स. तो अँटागोनिझम म्हणजेच काय की अँटागोनिस्ट जे काही राहील, इट इट हॅज दिस अफिनिटी, म्हणजे ऑक्युपेन्सी असेल, बट इट डज नॉट हॅव एनी इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी. राईट. सो हाच या थेरीचा एक मेजर ड्रॉबॅक ठरला की अगोनिस्ट अँटागोनिस्ट काय आहे, ते बाइंड टू द रिसेप्टर, देअरफॉर दे हॅव अफिनिटी बट डोंट प्रोड्यूस अ रिस्पॉन्स. म्हणजेच काय की इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी त्याची झिरो राहील. ओके. सो दिस इज दिस मेजर ड्रॉबॅक ऑफ दिस पीएमटी थेरी. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन 25. विच अमंग द फॉलोइंग इज अ रेस्पिरेटरी इरिटंट टाइप ऑफ एस्फायलॅक्संट पॉइझन. ऑप्शन दिले आहे कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डायऑक्साइड, hydrogen sulfide and helium. Right. So correct answer will be option number 3, hydrogen sulfide. So respiratory aspirants आपण कशाला म्हणतो. So those agents that causes death by interfering with this respiration, mainly through irritation व injury to the respiratory tract. ठीक आहे. सो हे असे एजंट्स आहेत की रेस्पिरेटरी ट्रॅकच्या पाथवेमध्ये आयदर दे मे कॉज इरिटेशन और इंजुरी. त्याच्यामुळे अल्टिमेटली रेस्पिरेटरी कॅपॅसिटी असेल किंवा रेस्पिरेशन असेल ते तुमचं हॅम्पर होणार आहे. सो हायड्रोजन सल्फाइड इट इज इन प्राईम एक्झाम्पल, जो की काय आहे, रेस्पिरेटरी इरिटंट पण आहे आणि केमिकल ऍस्पायरेट पण आहे, दॅट कॉजेस दिस इरिटेशन ऑफ मिकोसा अँड पॅरालिसिस ऑफ रेस्पिरेटरी एन्झाइम्स. ठीक आहे. सो वेरॅज दिस कार्बन मोनॉक्साईड असेल किंवा कार्बन डायऑक्साईड असेल किंवा हेलियम असेल, सो ऑल दीज आर नॉट पर्टिक्युलरली रिलेट विथ दिस रेस्पिरेटरी सिस्टम. राईट. सो कार्बन मोनॉक्साईड बघा, इट इज अन केमिकल aspirant that binds to hemoglobin, form this carboxyhemoglobin and blocks O2 transport. Okay, whereas this carbon dioxide, it is a simple aspirant that displaces the oxygen in the air, whereas this helium is again displaces oxygen. Right. So correct answer for this question will be hydrogen sulfide, which is itself it is an respiratory irritant. Okay.
Then next question, question 26. Which poisoning decreases the heme synthesis by inactivating this ferrochelatase enzyme? Okay, so पॉइझनिंग वरून पण क्वेश्चन विचारला गेलेला आहे इन टर्म्स ऑफ हिम सिंथेसिस. तो याचा ऑप्शन करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर ए, लीड पॉइझनिंग. सो लीड पॉइझनिंगच्या केसमध्ये काय होत आहे, सो फर्स्टली वी विल सी हाऊ दिस हिम सिंथेसिस ऑकर्स. सो बघा ऑलरेडी बॉडीमध्ये ग्लायसिन अमायनो ऍसिड प्रेझेंट आहे, देन देर इज अन सक्सेनाइल कोएंझाइम आहे. सो ऑल both of these combine in presence of this enzyme known as alpha amino लेओलिनेट डिहायड्रेटेस. ओके, सो याच्यापासून काय बनणार आहे, अल्फा अमायनो लेओलिनिक ऍसिड बनणार आहे. दिस अल्फा अमायनो लेओलिनिक ऍसिड विल अल्टिमेटली रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ फोर फोर फी फोर फी बिलिनोजेन्स. ओके, so this compound in presence of ferrochelatase forms protoporphyrin 9 and ultimately in the it will result in the formation of heme. ठीक आहे, सो लीड काय करत आहे, लीड पॉइझनिंगच्या केसमध्ये काय इचा सिग्निफिकन्स आहे. सो धिस lead will inhibit the two key enzymes in the heme synthesis. So lead क्या करणार आहे, so either it can inhibit these enzymes which is this alpha amino leolinate dehydratase, or it can inhibit this enzyme, right, which is your ferrochelatase. So दोन्ही पण एन्झाईम इनहिबिट झाल्यानंतर काय होईल, त्याचे रिस्पेक्टिव्ह प्रोडक्ट बनणार नाही आणि अल्टिमेटली हिम सिंथेसिस तिथे तुमची होणार नाही, राईट. सो आयदर इट इट can bind to these sulfhydryl groups and interfere with these essential metal centers of these enzymes by inactivating this ferrochelatase. ठीक आहे, ferrochelatase जर पर्टिक्युलरली आपण विचार केला, सो इट बाइंड्स विथ दिस सल्फहायड्रिल ग्रुप्स आणि जे काही त्याची मेटल बाइंडिंग कॅपॅसिटी असेल त्याला ती अल्टर करणार आहे आणि हिम सिंथेसिस तिथे इनहिबिट करणार आहे. ओके, then next question, question 27. Which drug among the following is known to cause respiratory depression? ऑप्शन दिलेले आहेत बघा, पिनोथायाझिन, लिव्होडोपा, स्ट्राइचिनिन आणि क्लोनिडीन. सो करेक्ट आन्सर विल बी युअर ऑप्शन नंबर डी, क्लोनिडीन. ठीक आहे, सो क्लोनिडीन काय आहे, एक अल्फा अगोनिस्ट, अल्फा 2 पर्टिक्युलरली अगोनिस्टिक कंपाऊंड आहे. सो काही याच्या सीएनएस ऍक्शन्स आहेत, काही याच्या respiratory tract actions ahead. So when we talk about this CNS action, clonidine stimulates this alpha 2 receptor in the medullary vasomotor and respiratory center. So याचं स्टिम्युलेशन मध्ये काय होणार आहे, so it reduces or inhibit this sympathetic neurons and suppress this excitatory inputs in the respiratory neurons. Okay, so inhibitory action आपल्याला तिथे मिळणार आहे. That's what this inhibition occur in this pre Botzinger complex and other medullary respiratory rhythm generator. आणि अल्टिमेटली जर तिथे फायरिंग रिड्यूस झाली असेल किंवा तिथे सिग्नल इंडक्शन किंवा सिग्नल ट्रान्सपोर्ट तिथे रिड्यूस झालं असेल, सो अल्टिमेटली इट लीड्स टू द रिड्यूस सेन्सिटिव्हिटी ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड डिक्रीजेस दिस रेस्पिरेटरी रेट, राईट. सो या पाथवेनुसार क्लोनिडीन acts as its respiratory depressant. Okay, then next question, question 28. The synonym angel dust is referred by addicts for which drug? Okay, so synonym विचारलेला आहे. जे काही नार्कोटिक ड्रग्स आहेत त्याच्या सिनोनिम वरून पण ऑलरेडी क्वेश्चन इथे आयोगाने विचारलेला आहे. सो याचं करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन 1, फेनसायक्लिडिन. सो फेनसायक्लिडिनलाच आपण सिनोनॉमिसली एंजल डस्ट पण म्हणतो. इट इज अन कंपाऊंड or it is a dissociative anesthetic compound. Obviously, it is a non-competitive inhibitor of this NMDA receptor. So त्यालाच आपण नॉन कॉम्पिटिटिव्ह NMDA रिसेप्टर अँटागोनिस्ट म्हणतो. ठीक आहे, की काही जे काही कन्झ्युमर्स असतात ते एक आयडर पावडर फॉर्म असेल किंवा क्रिस्टल फॉर्म असेल किंवा दिस सबस्टन्स कॅन बी स्मोक. ओके, देन दिस फेनसायक्लिडिन, त्याचं पॉप्युलर नाव काय आहे, एंजल डस्ट आहे. सो सो ओव्हरडोस जर झाला असेल किंवा सिमटम्स असतील काही पेनसायक्लिडिन अब्यूजचे, सो काही सिमटम्स आहे बघा, कन्फ्युजन असेल, मेमरी लॉस असेल, देन इन्क्रीज रिस्पायरेशन असेल, पॅरानॉक्सी असेल, और द सब्जेक्ट मे हॅव एन्झायटी किंवा काही लर्निंग डिफिकल्सी असेल, वेट लॉस असेल, सीझर्स असेल, राईट. सो ऑल दीज आर
the equivalent symptoms related to the overuse किंवा over consumption of this angel dust, right? Okay. Then ऑप्शन नंबर सेकंड मध्ये बघा दिले होतं डायमिथाइल ट्रिप्टाइल अमाइन, त्याला DMT म्हणतो, त्याला सिनोनिमस काय आहे? डिमिट्री. सो डिमिट्री नाव लक्षात ठेवा. सो इट इज synonymous to this DMT compound. Okay. Then question 29. During the chemical inactivation of a formaldehyde poisoning, treatment with ammonia produces which hexamine किंवा त्याचं त्या रिएक्शनचा एंड प्रोडक्ट काय आहे? ठीक आहे. सो ऑप्शन दिलेला आहे पेंटा इथाइलिन हेक्सामाइन और हेक्सामिथाइलिन टेट्रामाइन, टेट्रा इथाइलिन ट्रायामीन किंवा डाई इथाइलिन ट्रायामीन. ओके. सो याचं करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन नंबर बी हेक्सामिथाइल टेट्रा हेक्सा मिथाइलिन टेट्रामीन. ठीक आहे. सो जे काही फॉर्मल्डिहाइड पॉइझनिंग आहे ते केव्हा होऊ शकते? इफ द सब्जेक्ट मे इनहेल दिस फॉर्मल्डिहाइड गॅस, ठीक आहे, किंवा गॅस वेपरचं तिथे इन्हेलेशन होऊ शकते, किंवा थ्रू स्किन पण तुमच्या बॉडीमध्ये लिक्विड फॉर्मल्डिहाइड आहे, इट कॅन एंटर. ओके. सो याच्यासाठी या कंपाऊंडला किंवा इंजेस्टेड किंवा इनहेल्ड फॉर्मल्डिहाइडला जर आपल्याला तिथे इनएक्टिवेट करायचं असेल, सो देर इज अन रिएक्शन जिथे आपण अमोनिया यूज करतो. सो अमोनिया इन प्रेझेन्स ऑफ दिस फॉर्मल्डिहाइड अंडरगोज कंडेन्सेशन रिएक्शन टू फॉर्म दिस हेक्सामिथाइलिन टेट्रामाइन. ठीक आहे. हे स्ट्रक्चर बघू शकता इथे. सो हेक्सामाइन हेक्सामिथाइलिन टेट्रामाइन तिथे कंपाउंड फॉर्म होता है विथ अलॉन्ग विथ दिस एलिमिनेशन ऑफ वॉटर. ओके. सो कंडेन्सेशन रिएक्शन म्हटल्यावर वॉटर ऑब्वियस आहे की तिथे बाय प्रोडक्ट राहणार आहे. सो दिस इज द केमिकल रिएक्शन फॉर inactivating the formaldehyde poisoning. Okay. Then next question, question 30. The ingestion of which insecticide is causes lethal action by inhibition of GABA mediated inhibitory chloride channels? Option दिले आहे carbamates, then glyphosates, organophosphorus किंवा pyrethroids. Okay, so correct answer will be option number 4, pyrethroid. ठीक आहे. सो पॅरेथ्रॉइडचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन कसं आहे किंवा हाऊ इट इनॅक्टिवेट दिस क्लोराइड चॅनल. ठीक आहे. सो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गाबा नॉर्मली बाइंड्स टू दिस गाबा ए रिसेप्टर. सो गाबा ए रिसेप्टर प्रिडॉमिनेंटली त्याचं वर्क काय आहे किंवा त्याचं मेजर फंक्शनिंग काय आहे? सो इट हायपरपोलरायझेस द न्यूरॉन. ठीक आहे. हायपरपोलरायझेशन म्हणजेच काय? इट ओपन्स दिस क्लोराइड चॅनल फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे? हायपरपोलरायझेशन होणार आहे अँड अगेन अल्टिमेटली लीड टू द इनिबिशन ऑफ नर्व फायरिंग. ठीक आहे. सो इनहिबिटरी ऍक्शनच तिथे आपल्याला मिळणार आहे ड्यू टू दिस गाबा mediated chloride channel opening. ठीक आहे. whereas this parathroid काय करणार आहे? It prolongs the opening of voltage gated sodium channel. ठीक आहे. सोडियम चॅनल आणि क्लोराईड चॅनलचे ऍक्शन तिथे पर्टिक्युलरली अपोजिट राहणार आहे. हे तुमचं तिथे सोडियम चॅनल ओपन असल्याच्याने काय होणार? रिपिटेटिव्ह न्यूरोनल फायरिंग होणार आहे. आणि व्हेरॅज दिस गाबा गाबा काय करणार होतं की नर्व फायलिंगला तिथे इनिबिट करणार आहे. ठीक आहे. सो पॅराथ्रॉइड पॉइंटिंगच्या केसमध्ये काय होते की इट ब्लॉक्स दिस गाबा ए मेडिएटेड क्लोराइड चॅनल ओपनिंग. त्याच्यामुळे काय होणार आहे की हायपरपोलरायझेशन तिथे स्टेप ऑकर होणार नाही. दरफोर इट अल्टिमेटली एक्साइट दिस CNS. त्याच्यामुळे काय होणार? ट्रिमर्स असेल, सीझर्स असेल आणि इट मे लीड टू डेथ. ठीक आहे. सो दिस लिथल ऍक्शन आपल्याला पॅराथ्रॉइडच्या पॉइझनिंग पासून किंवा पॅराथ्रॉइडच्या ओव्हर यूज पासून आपल्याला तिथे मिळू शकते. राईट. ओके. देन येस, अशाच प्रकारे जर तुम्हाला प्रत्येक पेपरचं किंवा प्रत्येक कन्सेप्टचं क्लॅरिफिकेशन जर तुम्हाला तिथे हवं असेल, सो वी हॅव स्टार्टेड वन बॅच ड्रग इन्स्पेक्टर 2025 साठी महाराष्ट्र फार्मसीची टीमने खूप निशुल्क म्हणजे खूप कमी शुल्कांमध्ये बॅच सुरू केलेली आहे. आणि तुम्ही या बॅचला अवेल करण्यासाठी यू कॅन कॉन्टॅक्ट दिस गिवन नंबर की जिथे ऑलरेडी बॅच स्टार्ट झालेली आहे. मोर दॅन 100 लेक्चर्स तिथे ऑलरेडी कव्हर झालेले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला PDF स्वरूपात नोट्स आहे आणि टेस्ट सिरीज जे आपल्याला MPSCच्या MPSC ला कन्सिडर करून आपण टेस्ट सिरीज पण फ्रेम केलेली आहे. ऑल दिस यू कॅन
गेट इन व्हेरी लेस अमाऊंट. आणि त्याचबरोबर तुम्हाला तिथे ऑफर पण आहे. सो 15 ऑगस्टच्या निमित्ताने यू यू कॅन गेट 55% ऑफ. ठीक आहे. आणि ही ऑफर 14 ऑगस्ट टू 18 ऑगस्ट पर्यंत तिथे व्हॅलिड राहणार आहे. सो एव्हरीवन प्लीज जॉईन दिस बॅच. ओके. देन क्वेश्चन 31. The inorganic energy source used by nitrosomonas. Okay. इथे ऑप्शन दिलेले आहेत. अल्कोहोल असेल किंवा सक्सिनेट असेल, अमोनिया असेल और फ्युमेराइट असेल. तो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर 3, अमोनिया. सो अमोनियाचा रोल काय आहे? So this nitrosomonas are the organisms that are obligatory in nature. So obligate chemolitho autotrophs आहे. त्यालाच आपण नायट्रिफायर्स म्हणतो. सो याचा रोल काय आहे पर्टिक्युलरली इन टर्म्स ऑफ association with ammonia? So these compounds or these organisms oxidize this ammonia. Okay. So ammonia oxidize करते. Therefore, to form hydroxylamine. Hydroxylamine will ultimately form the nitrile and NO2 to obtain energy. Okay. So nitrosomonas are the autotrophs that oxidize this ammonia to get this energy. राईट. सो याच्यात दोन पर्टिक्युलरली की एन्झाईम्स आहे. फर्स्ट इज युअर अमोनिया मोनो ऑक्सिजनाइज आणि हायड्रॉक्सिल अमाइन ऑक्सिडोरिडक्टेज. ठीक आहे. हे दोन एन्झाईम्स आहेत दॅट गव्हर्न दिस ऑक्सिडेटिव्ह रिएक्शन, राईट, टू गेट द एनर्जी. ओके. देन नेक्स्ट आहे क्वेश्चन 32. The growth of lactobacilli within this vaginal vault reduces the pH to approximately how much, and does this prevent the growth of many opportunistic pathogen? Okay, so lactobacilli आपल्याला माहिती असेल की जे काही रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे पर्टिक्युलर वुमन्सचा, त्यात वजॅनल पार्टमध्ये लॅक्टोबॅसिलाई तिथे असतात आणि दॅट रिड्युसेस द पीएच अप टू 4.5. आणि या ऍसिडिक पीएच मुळे काय होणार आहे की जे काही ऑपॉर्च्युनिटिक पॅथोजन्स असेल त्याची तिथे डेथ होणार आहे. सो दॅट इट इट कॅनॉट ग्रो आणि तिथे इन्फेक्शनचे चान्सेस तिथे ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. राईट. सो इन अ वुमन of a particular reproductive age, lactobacillus species ferment this glycogen to lactic acid, maintaining the vaginal pH of approximately about 3.8 to 4.5. This acidic medium inhibits this many opportunistic pathogenic organism. Okay, त्याचमुळे काय होणार आहे की वजायनल इकोसिस्टीम तिथे मेंटेन राहणार आहे. therefore this acts this 4.5 pH किंवा lactobacillus species acts as a defense mechanism for this vaginal ecosystem, right? Then next question, question 33. uh, in bacterial growth curve, the lag phase represents either इथे बॅक्टेरियल ग्रोथ मध्ये ज्या 4 फेजेस असतात त्या फेजेस पण इम्पॉर्टंट आहेत आणि यावरून ऑलरेडी क्वेश्चन फ्रेम केला गेलेला आहे. तो लॅग फेज वरून क्वेश्चन तिथे विचारलेला गेला आहे. सो आयदर इट मीन्स लेवलिंग ऑफ और इंक्रीज इन द सेल साइज और इंक्रीज इन द ग्रोथ रेट और डेथ कायनेटिक्स, राईट. सो लॅग फेज असेल, तो लॅग फेजच्या केसमध्ये काय होत आहे की सेल साइज तिथे इन्क्रीज होत आहे. लक्षात ठेवा, सेल साइज नॉट सेल नंबर. ओके. सो इथे बघा पर्टिक्युलर 4 फेजमध्ये रिएक्शन, 4 फेजमध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ आपल्याला दिसून येते. फर्स्ट इज युअर लॅग फेज. ठीक आहे. सो लॅग फेज वरून ऑलरेडी क्वेश्चन आपल्याला विचारला आहे. सो नो इन्क्रीज इन द नंबर ऑफ लिव्हिंग बॅक्टेरियल सेल. इथे बघा नंबर इन्क्रीज होत नाहीये. ठीक आहे. इथे फक्त काय होणार आहे की सेल सेल सपोज इनिशियली एवढा होता, नंतर तो एवढा होणार आहे, नंतर तो एवढा होणार आहे. ठीक आहे. तो या स्टेज पर्यंत सेल साईज त्याची इन्क्रीज होऊ शकते, बट नॉट सेल नंबर. Okay. Whereas in terms of log phase is what? Exponential increase in the number of living bacterial cells. ठीक आहे. लॉग फेज मध्ये काय होणार आहे, नंबर तुमची इन्क्रीज होणार आहे. त्याचबरोबर थर्ड फेज इज युअर स्टेशनरी फेज. स्टेशनरी फेज मध्ये बघा नंबर ऑफ डेथ आणि नंबर ऑफ जनरेशन तिथे इक्वल होणार आहे. देर विल बी अ प्लॅटू स्टेट इन द नंबर ऑफ लिव्हिंग बॅक्टेरियल सेल अँड द रेट ऑफ डिव्हिजन अँड रेट ऑफ डेथ इज रफली इक्वल. त्याचमुळे काय आहे तिथे एक स्टेडी स्टेट किंवा प्लॅटू स्टेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. वेरॅज इन फोर्थ फेज, त्यालाच आपण डेथ फेज किंवा डिक्लाइन फेज म्हणतो. सो देर विल बी अ एक्सपोनेन्शियल डिक्रीज इन द नंबर ऑफ लिव्हिंग बॅक्टेरियल सेल. म्हणजेच काय की इथे
रेट ऑफ डेथ विल बी इन्क्रीज आणि रेट ऑफ प्रोडक्शन विल बी डिक्रीज. त्यामुळे टोटल अमाऊंट जी राहील तुमची इट विल डिमिनिश. ठीक आहे. सो डिक्लाइन फेज मध्ये पर्टिक्युलर नंबर ऑफ डेथ विल बी इन्क्रीज, राईट. सो हे चार फेजेस आहेत. सो हे चार फेजेस आपल्याला माहित असणं गरजेचं आहे वेन वी टॉक ऑफ द बॅक्टेरियल सेल. ओके. देन क्वेश्चन 34, द अनस्टेन्ड बॅक्टेरिया कॅन बी काउंटेड युझिंग, ऑप्शन दिलेले आहे फेज कॉन्ट्रॅक्ट फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप, एपिफ्लोरोसन्स और कंपाउंड लाईट मायक्रोस्कोप और टर्बिटिमीटर. सो ऑब्वियस आहे की इथे फ्लोरोसन्स असेल किंवा टर्बिटिमेट्री असेल किंवा लाईट मायक्रोस्कोप असेल, या या सगळ्यांचे मेकॅनिझम वेगळे आहेत. वेन वी टॉक ऑफ द अनस्टेन पर्टिक्युलरली अबाउट दिस अनस्टेन्ड बॅक्टेरिया. Okay, so its a correct option will be phase contrast microscope. So how this works? This allows the visualization of unstained bacteria, unstained microorganism, transparent specimens like live bacteria by enhancing the difference in the refractive index so that they can count directly. Okay, so याचं mechanism of action हे अशा प्रकारे आहे की अनस्टेन बॅक्टेरियाला इट कॅन कॅपॅसिटी त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे की अनस्टेन बॅक्टेरियाला आपण तो तिथे काउंट करू शकतो बाय युझिंग द डिफरन्स इन दी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके. व्हेरॅज इपिफ्लोरोसन्स फ्लोरोसन्स आहे म्हणजेच काय की तिथे इट ऑलवेज रिक्वायर्ड फ्लोरोसंट डाय व नॅचरल फ्लोरोसन्स कंपाऊंड तुमच्या बॅक्टेरियाकडे असण्याचे मस्ट आहे. देन अबाउट लाईट कंपाऊंड लाईट मायक्रोस्कोप, इट इज usually require the stained bacteria for counting, whereas turbidimetry किंवा turbidimeter आहे it measures the turbidity म्हणजेच optical density. Okay, so correct answer will be phase contrast microscope. Okay. Then question 35, which is an example of a positive single stranded RNA molecule. Okay, व्हायरस दिलेले आहे आणि व्हायरसच्या क्लासिफिकेशन वरून क्वेश्चन विचारला गेलेला आहे की सिंगल स्ट्रँडेड आर एन ए मॉलिक्यूल किंवा आर एन ए ॲज अ जेनेटिक मटेरियल कोणत्या व्हायरसमध्ये आहे. ओके. तो करेक्ट आन्सर विल बी युअर पोलिओ व्हायरस. पोलिओ व्हायरसचा स्ट्रक्चर जर बघायला गेलो, सो इट इज हॅव्हिंग सिंगल स्ट्रँडेड आर एन ए मॉलिक्यूल विथ अप टू 7500 बेस पेअर. ठीक आहे. रफली सर बेस पेअरवरून तर क्वेश्चन यायचे चान्सेस कमी आहे, बट येस व्हायरल क्लासिफिकेशन वरून डेफिनेटली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो पोलिओ व्हायरस बघा, इट बिलॉंग्स टू द फॅमिली ऑफ पिकोर्ना वेरिडी विथ अ जीनस एंटेरोव्हायरस. ठीक आहे. इट इज अगेन अ सिंगल स्टँडर्ड मॉलिक्यूल, सिंगल स्टँडर्ड व्हायरस आहे विथ अ पॉझिटिव्ह सेन्स आर एन ए म्हणजेच डबल स्टँडर्ड आर एन ए मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. इट इज नॉन एनवलप आयकोसाहेड्रल, याचा शेप पण बघा आयकोसाहेड्रल आहे. अँड रेप्लिकेशन एंटायरली इन द सायटोप्लाझम बाय व्हायरल डीएनए डिपेंडंट आर एन ए डिपेंडंट आर एन ए पॉलिमरेज. ठीक आहे. सो याच्या जेनेटिक मटेरियल वरून पण क्वेश्चन फ्रेम केला जाऊ शकतो. ओके. देन क्वेश्चन 36, clamadopods are formed from which cells of which organism. ठीक आहे. सो ऑप्शन दिलेले आहे स्पोरेंजिया, पॅरेंट न्यूक्लियाय, व्हेजिटेटिव्ह हायफिल स्टेज किंवा डिप्लॉइड न्यूक्लिया, राईट. सो क्लॅमायडोस्पोर्सचा जर विचार केला, ओके, सो याचा करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर 3, व्हेजिटेटिव्ह हायफल. ओके. सो व्हेजिटेटिव्ह हायफलच्या केसमध्ये काय आहे की इथे बघा आपण बघू शकतो डायग्रामॅटिकली देर इज अन एक्झाम्पल ऑफ फंगस. सो कॅन्डिडा अल्बिकन्स आहे की इथे बघा हे क्लॅमायडोस्पोर्स आपल्याला दिसून येत आहे. सो व्हॉट आर दिस क्लॅमायडोस्पोर्स आर द थिक वॉल्ड असेक्सुअल स्पोर्स फॉर्म्ड फ्रॉम द एनलार्ज सेल्स ऑफ व्हेजिटेटिव्ह हायफी. ठीक आहे. तो हायपर स्टँड्स आहेत हे ही. ठीक आहे. सो हायपर स्टँड पासून इथे एक थिक वॉल्ड स्ट्रक्चर आपल्याला दिसायला मिळत आहे. दिस आर नथिंग बट युअर क्लामायडोस्पोर्स. सो दे सर्व्स ॲज resting spores enabling this survival under unfavorable environmental conditions. ठीक आहे. याचा रोल जर विचारला, सो इट इनेबल्स व्हॉट सर्वायवल. काही हार्श कंडिशन असेल किंवा हार्श एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स तिथे असेल, अनफेवरेबल कंडिशन पासून जर तिथे प्रोटेक्शन पाहिजे असेल किंवा सर्वायवल पाहिजे असेल, तर ते काम या क्लायमॅटोस्पोर्सचं आहे. ओके. देन येस, सो वी आर at the end of this lecture.
Okay, so next part we will continue in this next lecture.